आज मी माझ्या हाताने खाली मशीन घेऊन आलो होतो, कारण की वीटभट्टीवर लिफ्ट बसवायची होती विटा वाहण्यासाठी. त्यासाठी पाईपलाईन घ्यायची होती. त्यासाठी मी मशीन खाली घेऊन आलो, कारण की मी मशीन समोर किती पण चालू शकतो, पण बकेट चालवायला जमत नाही. त्याच्याकरता पहिल्यांदा ऑपरेटर बाहेर जायला होता, त्याच्यामुळं मी माझ्या हाताने बकेट चालवत होतो. कळतच नव्हतं की कसे पाईपलाईन घ्यायची, कारण की पाईपलाईन एकदम सरळ घ्यायची होती, त्याच्यामध्ये वायर टाकायची होती. दमादमाने एक बकेट खणलं, पण ते बाजूला व बकेटमधली मातीच बाजूला साईडला टाकता येईना, पण काहीतरी डेअरिंग करून थोडंफार इकडे तिकडे करून टाकून दिली. भरपूर प्रयत्न केले, पण हळूहळू थोडं जमायला लागलं होतं, पण एवढं पण नाही. ऑपरेटर आला. ऑपरेटरला म्हणलं, भाऊ तो हातानेच करून घे, कारण की याच्यात मला 2 दिवस जाईल म्हटलं. अभी ऊपर से निकाल मिट्टी खाली. हॅलो. हां,
मशीन से दबाना भी आएगा ना वायर डालने के बाद। इथलं काम संपतच आलं होतं कारण की अजून एक दुसरी पाईपलाईन घ्यायची होती. तेवढ्यात ऑपरेटर म्हणत होता तुझ्या चॅनलचं नाव काय, त्याला मला सांगतो तुला थोड्या वेळाने. आपल्या कंपनीचे मेंबर जमा झाले होते, ते आले होते मदत करू लागायला, पाईप बीप धरायला. म्हटलं या चला पाईप बीप धरा. आणि आपले मेंबर एकदम टॉपचे, त्याच्यामुळे काही विषय नाही. बोला ना काय अचानक पाहिजे ना, चाललेच होते दवाखान्यात, चालवलंच होतं. उधर से किधर, एकच मिनिट. अरे इधर से खाली. अटॅक नाही पण ते अचानक चक्कर आले, फक्त अटॅक नव्हता. हा ते कळलं नाही पूर्ण अजून. खूप वाईट वाटतं चांगला रस्ता फोडताना, पण आता काय करणार आहे, फोडावं तर लागणार आहे, करावं लागणार आहे आपल्याला. कारण की पाईपलाईन केल्याशिवाय काय पर्याय नाही, कारण की विटावर जाणार नाही आपल्या वीटभट्टीच्या. अशा ऐका ना त्यांना सांगा, बाकीच्यांचं माहिती नाही म्हणा, आम्ही जेवढे देऊ म्हणा तेवढे देऊ म्हणा, पण 30 कशाला म्हणा, 25 होतं ना रेग्युलर सांगा ना तुम्ही बबलू. हा बरोबर केलं तुम्ही. ऐका, मागचं जे मीटर ते देऊ शकतो असं तुम्ही बोला, मागचं मीटर आहे ते देतो म्हणा. हा मागचं इथून पुढे मागचा तुम्ही चालवेल नाही का याच्या आधी? हा 25,000 रुपये. हा तरी आपले 3 आणि तो एक 4 ट्रॅक्टर चालते. ते बी गोळा करून देऊ ना आपण. तुम्ही ऐका ना, तुमच्या नावाखाली घ्या, आपण दहशत करून टाकू, आपल्याकडे मीटर घेऊन टाकू. चालेल ना, ते 2 ट्रॅक्टरचं समजा.